बया कधी सुटायचं हे पाणी? बरोबर दुपारी झोपायच्या टायमालाच पाणी सुटते. एकतर कामाचा लय कटाळा आलाय आणि काम पण ढिकभर पडलेत. अजून धुणं धुयाचे, भांडे घासायचे, कधी उयाची कामं तर आवरायला पाहिजे ती. काम आवरायसाठी मी करू काय? एवढी का पळत आलीस? अहो सासूबाई, आताच माझ्या भावाचा फोन आला होता. हा मग अहो माझ्या माहेरची सगळी आपल्या घरी यायला लागले ती. ते आणि कशाला? कशाला म्हणजे आपल्याला भेटायला यायला लागल्यात. आधी मध्ये शनिवार कधी आता येतात तर येऊ दे. त्यांनी आले की नाही, तुम्ही आज काय सुद्धा काम करायचं नाही बघा. आज तुम्ही नुसतं आराम करायचं. असं का? असं का म्हणजे? त्यांनी तुम्हाला काम करताना बघितल्यावर त्यासनी वाटणार नाही मी सगळी कामं तुम्हालाच लावत्या म्हणून, आणि त्यांच्या पुढे माझी इज्जत जाणार नाही वे? आज घरातली सगळी कामं मीच करणार आणि हिच्या घरातल्यांच्या समोर बरोबर हिची इज्जत अबे घालवणार. साले सुनबाई सगळी काम माझी मी करते, तू काय काळजी करू नको. अहो नको, कशाला माझं मी करते अगं की? तू बस शांत. अगं सुनबाई तुझ्या घरची कधी येतात बघ की. हो सासूबाई, यायला लागलेत निघालेत घरातनं. अगं जर लवकर या म्हणावतेस मी, उगाच अंधार करत बसू नका म्हणाव. बरोबर. अजून कशी आली ना ती बाई? ए सुनबाई जर फोन लावून बघ की कुठपर्यंत आले ती. हो आले 10 मिनिटात पोहोचतात बघा घरी आपल्या. बया, अंधार व्हायला आला, अजून पण पाहुणं काय दिसना झाले ते. बया. ए सुनबाई अगं अंधार होत आला, आली ती की नाही बघ की अजून. अहो गावाच्या बाहेर पोहोचले ती, येतील एवढ्यात. बया काम करून करून अंगात जीव गेला सगळा माझा. पाहुण्याचे मग आता अजून पत्ता नाही पाहुण्याचा. हे सुनबाई इकडे. बोला की, काय झालं वरडायला? अगे काय झालं म्हणून काय विचार? कुठे आहेत तुझं पाहुणं? घरातली सगळी कामं झाली तरी अजून पाहुणं आलं नाही ती. अहो सासूबाई, त्यांचं याचं कॅन्सल झालं. अगं भवाने सकाळी जीवाची वडाताण करून सगळी घरातली कामं केली आणि आता म्हणतेस कॅन्सल झालं म्हणून. ओ सासूबाई, तुम्ही आज ही सगळी कामं का केली होती ना, मला चांगलंच माहिती. तुम्हाला त्यांच्या समोर माझी इज्जत घालवायची होती आणि तसं बी मला कामाचा लेच कटाळा आला होता, म्हणून मला तुमच्याकडनं सगळी कामं करून घ्यायची होती आणि म्हणूनच मी तुमच्याशी खोटं बोलले. पाहुणं तर येणारच नव्हतं. अगं सोडवलं तुझं मर्दा बसवलं तुझं.